श्री स्वामी चरित्र कथासार अध्याय 9 फलश्रुती। आपल्या हातून चांगले कर्मे घडतील। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गजाननाला वंदन करून 9व्या अध्यायाला सुरुवात करत आहे। श्री शंकरराव अक्कलकोटला आले। तेथे सर्वत्र आनंदी पाहून ते भारावून गेले। घराघरातून स्वामींची कीर्तने होत होती। चारही दिशेस त्यांची कीर्ती पसरली होती। त्यामुळे भक्तजनांची रीक लागलेली असे। व्यापारी, वाणी, ब्राह्मण, अधिकारी, सरदार, संन्यासी, साधू मंडळी, शूद्र जातींचे लोक, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती इत्यादी सर्व धर्मांचे लोक स्वामींच्या दर्शनाला येत असत। नेहमी यात्रेसारखी गर्दी असे। नगरात सर्वत्र आनंद होत असायचा। परब्रह्म स्वरूप साक्षात वैकुंठ नगरी भासू लागली। अशा त्या अक्कलकोट नगरात शंकरराव येऊन पोचले व आपण योग्य ठिकाणी येऊन पोचलो आहोत असे वाटू लागले। ते आनंदी व समाधानी झाले। तेथील स्वामी भक्तांची यात्रा व गर्दी पाहून त्यांना असे वाटले की आपली स्वामी महाराजांची भेट कशी होईल या चिंतेने ते व्याकुळ झाले। त्यांना एक युक्ती लढवली। श्री स्वामींचे जे सेवेकरी होते त्यात सुंदराबाई नावाची एक बाई मुख्य होती। महाराजांचा सर्व कारभार ती पाहत असे। तिला बाजूला घेऊन आपण का व कशासाठी आलो आहोत हे सांगितले। श्री स्वामींची भेट घडवून देण्यासाठी व त्यांना आपले घराणे सांगण्यासाठी विनंती केली। त्या बदल्यात सुंदराबाईने शंकररावांना 2000 रुपये द्या असे सांगितले। शंकरराव श्रीमंत गृहस्थ असल्यामुळे ते म्हणाले, 2 काय 10,000 रुपये देईन, पण मी बरा झालो पाहिजे। ही माझी व्याधी बरी झाली पाहिजे। सुंदराबाई द्रव्यलोभी असल्यामुळे ती या गोष्टीला लगेच तयार झाली व म्हणाली की आपण हातात पाणी घेऊन आता इथे संकल्प सोडा। त्याप्रमाणे शंकररावांना 10,000 रुपये देण्याचा संकल्प सोडला। एके दिवशी श्री स्वामी समर्थ आनंद चित्ताने बसले असता सुंदराबाईने शंकररावाचे घराणे स्वामींपुढे मांडले। हे हैदराबादच्या राजाचे दिवाण आहेत, परंतु यांना ब्रह्मसंबंधाची बाधा झाल्यामुळे त्यांची फारच वाईट परिस्थिती झाली आहे। तरी आपण त्यांची बाधा बरी करावी। हे सर्व ऐकून घेतल्यावर श्री स्वामी महाराज तेथून ताबडतोब उठले व गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याने तरातरा निघाले। वाटेत शेखनूरचा एक दर्गा होता व जवळच यवनांची दफनभूमी होती। तेथे ते आले। बरोबर इतर सेवेकरी व स्वतः शंकररावही होते। स्मशानात आल्यावर एका नुकत्याच खणलेल्या ठिकाणी आपली छाती टाकून ते झोपले। श्री स्वामी समर्थ महाराज झोपले। ते पाहून सेवेकरी शंकररावांना म्हणाले की स्वामींनी असे करणं म्हणजे तुमची व्याधी दूर केली आहे, तेव्हा तुम्हाला आता मरणाची भीती नाही असे समजा। काही वेळाने महाराज तेथून उठले व शेखनूरच्या दर्ग्याला वळसा घालून पुढे मठाकडे परत निघाले। त्या दिवशी शंकररावांनी शेखनूरच्या दर्ग्याला एक भरजरी कफनी अर्पण केली व फकीरांना अन्नदान केले। नंतर काही दिवसांनी श्री स्वामी महाराजांनी शंकररावांना औषध घेण्यास सांगितले। कडुनिंबाची पाने व 10 मिरे वाटून त्यांची बारीक गोळी करून खा, म्हणजे तुला बरे वाटेल व ब्रह्मसंबंध तुला सोडून जाईल। एखाद्या वैद्य किंवा डॉक्टरांप्रमाणे श्री स्वामींनी औषध सांगितले। शंकररावांनी श्री समर्थांच्या चरणी विश्वास ठेवून ते औषध घेतले। 10 दिवसानंतर शंकररावांच्या प्रकृतीत फरक पडला। त्यांना बरे वाटायला लागले। त्यानंतर ते आपल्या गावी हैदराबादला परत गेले। काही महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांना ब्रह्मसंबंधाने सोडले। आता ते पूर्णपणे बरे झाले होते। काही दिवसांनी ते अक्कलकोटला आले व स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व बरे झाल्यामुळे त्यांना फारच आनंद वाटला। नंतर ते श्री स्वामी समर्थांना म्हणाले, माझी व्याधी बरी झाल्यास आपल्या चरणी 10,000 रुपये अर्पण करीन असा नवस केला होता, त्याचे काय करायचे? त्यावर महाराज म्हणाले, आपल्या गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ आहे, तेथे तुम्ही चांगला चुनेगच्छी मठ बांधावा। त्यावर शंकरराव म्हणाले, त्या एकांत स्थळी कोणी जाणार येणार नाही, तेथे मठ बांधून काय उपयोग? त्याच्या म्हणण्यास काही सेवेकऱ्यांनी दुजोरा दिला, परंतु महाराजांनी पुन्हा तीच आज्ञा दिली। तेव्हा श्री भुजंग व इतर सेवेकऱ्यांनी शंकररावांना ते मारुतीचे देऊळ समक्ष नेऊन दाखविले। नंतर शंकररावांनी तेथे सुंदर मठ बांधून दिला।
अशा प्रकारे शंकररावांची कीर्ती अजरामर झाली व ते रोगमुक्त ही झाले. श्री स्वामी चरित्र अगाध आहेत. हे इतकं अथांग आहे की समुद्राचा ठाव लागणे जसे कठीण तसाच गंगेच्या पाण्याचाही. परंतु 2च घोट गंगेचे पाणी प्राशन केले तरी जन्मोजन्मीची पापे दूर होतात. तेव्हा हे भक्तजन हो, आपण भक्तिभावाने व आदराने हे स्वामी चरित्र सारामृत श्रवण करा. त्याने आपले सर्व रोग दोष दूर होऊन आपण सुखाने उर्वरित आयुष्य जगाल. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र 9वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ.